बाप्पांचं आगमन तर झालं आहे आणि आज आहे दिवस तिसरा। आज आहे गौरींचं आगमन। शास्त्रानुसार ज्येष्ठा गौरीचे पूजन हे भाद्रपद महिन्यातील ज्येष्ठ नक्षत्रावर होते। अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद महिन्यात ज्येष्ठा गौरींचे पूजन करतात आणि आज आपल्या इकडे पण गौराईंचं आगमन आहे, गौरीचं आगमन आहे। त्याच्यासाठी आपल्या वाडीतील कुमारिका असतील, सुवासिनी असतील, या सगळ्या गौरी आणायला रानात जातात। काही ठिकाणी पाणवठ्यावरती पण जातात आणि पाणवठ्यावरती तळी असेल किंवा नदी असेल तिथून गौरी आणतात। अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत। आपल्या ठिकाणी आपण गौर ही तिरडा जो असतो, चिरडा असतो, त्याची आणतो। चिरड्याचं एक फुलाचं झाड असतं, तर त्याची पूजा करणार आता रानात जाऊन आणि मग त्याला गौरीचं स्वरूप म्हणून, गौरीचं प्रतीक म्हणून घरी आणणार आणि त्याची स्थापना करणार। तर बघूया आज आपल्याकडे गौराईचं आगमन कसं होतं ते। गौरी गणपती सण म्हणजे कोकणवासियांची सांस्कृतिक अस्मिताच आपण म्हणू शकतो। कारण गौरी गणपती सणासाठी मुंबईकरी जे आहेत किंवा मग पुण्यातील मंडळी असतील किंवा मुंबईमध्ये जे चाकरमणी असतात ते आवर्जून आपल्या गावी येतात आणि ज्यांना गणपती आगमनाच्या वेळेला यायला जमत नाही ते लोक गौरीच्या आगमनाच्या दिवशी तरी नक्कीच यायचा प्रयत्न करतात आणि खूप मोठ्या प्रमाणात हा सण कोकणामध्ये साजरा केला जातो आणि एक वेगळीच प्रथा कोकणामध्ये आहे, ती आज आपल्याला पाहायला पण भेटेलच। आता इकडे ह्या सवाशिणी आणि कुमारिका आहेत, त्या इकडे रानामध्ये जातील आणि पुढे चिरड्याचा जो एक फुलाचा झाड आहे तो शोधतील, त्याची पूजा करणार आणि मग गौरी घेऊन घरी येणार। प्रत्येक प्रांतानुसार गौराईला विविध नावानं ओळखलं जातं। कुठे ह्या सणाला महालक्ष्मी पूजन असं म्हणतात, तर आपण कोकणामध्ये याला गौरी गणपतीचा सण असं म्हणतो। तसं पाहायला गेलं ना तर आपण मुळातच निसर्गाला देव मानणारी लोक आहोत। गौरी व गणेश पूजन हे देखील निसर्ग पूजेचेच एक प्रतीक आहे। गौरी ही निसर्ग देवता असून तिचं निसर्गातील विविध वनस्पतींचे मानवी जीवनातील महत्त्व अधिक गडद करणारा हा सण आहे असं आपण म्हणू शकतो। आपल्या वाडीमध्ये 4 गौरी असतात, त्यामुळे आता इकडे 4 चिरडे आहेत, ते चिरडे त्यांनी सिलेक्ट केलेत। आता इथे त्या चिरड्यांची पूजा करणार आणि मग घरी घेऊन जाणार।
आता पूजा पण झाली आहे. आपल्याला जे गौराईच्या स्वरूपात चिरडे घ्यायचे आहेत ते चिरडे पण सिलेक्ट करून झाली आहे. त्यांची पूजा पण झाली आहे. आता गौरीसाठी लागणारे जे चिरडे आहेत ते आता आपल्याला काढायचे आहेत. तसे आता आम्ही इकडे सगळीकडे हळूहळू थोड्याफार प्रमाणात चिरडे जमा करू. आता प्रत्येकजण आपापल्या गौराईसाठी असेच चिरडे घेऊन जातील. आता आमच्याकडे पूर्णपणे चिरड्याचे गौर असते, त्यामुळे असे खूप सारे चिरडे जमा करावे लागणार आहेत. तर इकडे काकीने आणि ओमकारने सुद्धा आणले. असे आता आपल्या वाडीतील ज्या महिला आल्या आहेत इकडे ते प्रत्येकजण जाणार इकडे आणि चिरडे आणणार, त्यांचीसुद्धा पूजा करणार आणि मग घरी घेऊन जाणार आणि संध्याकाळी गौराईची स्थापना होणार. मी बघायला आले. मग तांब्यात पाणी चिरडे अशी का टाकले? अंकिता तुझी आहेत का ग? बघा किती आवाज आला. चल ये पुढे ते असे उभी कर म्हणजे मला पण ताट काय उभी करताय. पाठव बाय. माझं कोणी घेतलाय? नाही हा नाही आपण नाही माझा.
आज आहे आपल्याकडे गौराईचं आगमन आणि आता आपण आलोय चिरडे काढायला। तिकडे ओमकार आहे, तो पण चिरडे काढतोय आणि आता तुम्ही बघितलं असाल तिकडे आपण गौराई पण आणायला गेलोय। आता इकडे पूजा वगैरे करणार, चिरडे घेणार आणि मग घरी जाणार आणि संध्याकाळी आपल्याकडे घरी गौराईचं आगमन होईल। ती पूजा, तिची विधी काय असते ते पण तुम्ही बघाल। आणि आमच्या इकडे कोकणामध्ये आम्ही अशा पद्धतीने गौराई आणतो, चिरडे बेसिकली आम्ही यूज करतो त्याच्यामध्ये। तर तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने गौराईचं तुम्ही आगमन करता ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आता जो आपण संध्याकाळी बघूया की गौराईला जी पूजा असते ती पूजाची विधी वगैरे कशी असते ती आपण संध्याकाळी बघूया। हे बघा चिरडे आपण काढले आहेत गौराईच्या आगमनासाठी। इकडे ओमकारकडे पण आहेत। आता घरी निघूया आणि आता घरी गौराईचं आगमन कसं होतं ते आपण बघूया। असं नको ना एकदम ते पण काढ सगळं मग आपण आता रानातून तर गौराईला घरी घेऊन आलोय, पण आता सगळी पुढची तयारी असणार आहे। इकडे आत्या आहे, आई आहे, काकी होती, अशा सगळेजणी आता गौरीची तयारी करत होती। आता इकडे गौर बनवणार, जे आपण चिरडा वगैरे आणले होते त्याची गौर बनवणार। इकडे गौरीचा मुखवटा पण आहे, दागिने आहेत, साडी आहे। आता गौर इकडे सजवणार आणि मग इकडे पुढे विराजमान करणार। तर आमच्याकडे अशा पद्धतीने आम्ही गौराईचं आगमन करतो। तुमच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने करता ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा। हे बघा असे हे चिरडे लावून स्ट्रक्चर बनवतो आणि आता ह्याला साडी वगैरे नेसून सजवणार आणि मग गौराईच्या रूपात तिकडे विराजमान करणार।
आज आपल्या घरी गौराईचं आगमन झालं आहे, म्हणजेच गौराई आज माहेराला आली असं आपण म्हणू शकतो. जशी लेक माहेराला येते तेव्हा घरी आनंदाचं वातावरण असतं, तसंच आज काहीसं वातावरण आहे. आणि आता आज, उद्या आणि परवा असे 3 दिवस आपल्याकडे गौराई असेल आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन असेल. उद्या दुपारी ओवसा असेल, पूजन होईल आणि मग ओवसा असेल. त्याच्यामध्ये मग ओवसा हा बेसिकली पूर्वा नक्षत्रामध्ये ओवसा करतात. तर ह्या वेळेला पूर्वा नक्षत्र खूप चांगले आहे, त्यामुळे ह्या वेळेला नवीन जे वंश असतात ते सुद्धा आहेत. तर उद्या ते सुद्धा आपल्याला बघायला भेटेल. आणि आता आरती आहे. आज प्रसादाला आपण देवीला भाजीचा नैवेद्य बनवतो, म्हणजे तांदळाची भाकरी असेल आणि ज्या रानभाज्या असतात त्यांचा नैवेद्य दाखवतो. त्याच्यामध्ये कवळा असेल, हरभरा असेल, अशा ज्या रानातल्या भाज्या भेटतात या सीझनमध्ये ज्या अवेलेबल असतात त्या भाज्यांचा नैवेद्य आपण गौराईला दाखवतो. तर चला आता आरती वगैरे होईल. आणि आज रात्री सर्व वाडीतील महिला एकत्र येतील. नाचगाणे असतील, झिम्मा फुगडी असेल, असे सर्व कार्यक्रम आज रात्रभर असतील. तर असं झालं आज आमच्या गौराईचं आगमन. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.